रामराम मंडळी. आज आपण पुन्हा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन. यामध्ये आपण जाणार आहोत तुंगगडावर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तुंगगडाच्या प्रवासाला निघण्याआधी श्री हनुमान यांचं दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात करू. तुंगगड हा पुणे जिल्ह्यापासून 68 किलोमीटर आहे. बाईकने जायचं म्हटलं की किमान 2 तास वेळ लागेल. हा किल्ला मावळ प्रदेशात आहे, ज्यावर मराठा राज्याचे राज्य होते. हा किल्ला 3500 फूट उंचीवर बांधण्यात आला असून सुमारे 1200 फूट उंच डोंगराळ भाग आहे. 2 तासाचा प्रवास करून गडाखाली पोहोचलो. येथे बाईक पार्किंगसाठी जागा पण आहे. बाईक पार्किंगसाठी 20 रुपये, फोर व्हीलरसाठी 50 रुपये आणि बस असेल तर 100 रुपये घेतले जातात. चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ट्रेकिंगला सुरुवात करू. तुंगगडाला कठीणगड पण बोलले जाते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायऱ्या लागतात. पायऱ्याच्या वाटेस थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. इथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. हे आहे जीबी रचनेचे हनुमानद्वार. हनुमानद्वाराच्या समोर बुरुजाचीच भिंत लांबसर बांधून द्वार लपवण्यामुळे आतील हालचाली शत्रू सैन्य दिसून येत नाहीत. गडाच्या माथ्यावर पोहोचलो की तिथे गणेश मंदिर असून त्या बाजूला पाण्याचे तळे पण आहे. गणेश मंदिराच्या पुढच्या बाजूने गेले की बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. अशा प्रकारे तुंगगडाचा प्रवास येथे संपन्न झाला आहे. अशा नवनवीन गड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.